तर आज आपण या ठिकाणी आळकुटे येथील शेळके फार्म हाऊस या ठिकाणी एक प्री वेडिंगसाठी आलेलो आहेत. तर प्री वेडिंगचा शूट करणार आहेत आमचे ए फोटोग्राफीचे सर्व आमचे अनिकेत सर आणि वैष्णव सर. तर तर आपण बघूयात आता प्री वेडिंग शूटसाठी आपल्याला काय कन्सेप्ट भेटतो आहे आणि त्यानुसार आपण कोणत्या कन्सेप्टने शूट करतोय. तर चला तर आपण बघूयात अनिकेत सरांचं शूट, वैष्णव सरांचं शूट. आपण आपल्याला थोडे 50 मिनिटांवरती लोकेशन एक चांगले भेटले, त्या लोकेशनला जायचं आहे. आता अनिकेत सर म्हणतात ते का शूट लवकर चालू करायचे, कारण की हा जो आता टाईम आहे ना साधारणतः एक 4:30ची टायमिंग आहे आणि ते टायमिंग एकदम शूटसाठी बेस्ट आहे. तर कपलला पण लवकर सांगितलेलं आहे का आता हा टायमिंग तुमच्यासाठी बेस्ट आहे. त्यांनी पण कपलची पूर्ण तयारी झालेली आहे. ट्रॅक्टर चालवायला बसलेले आहेत, त्यांनी कॅमेरा दिलाय माझ्याकडे इथं आणि ते आले ट्रॅक्टर घेऊन. पण विषय असा आलाय ते म्हणतात ते किती गेअर आहे ट्रॅक्टरला. आता म्हणजे इथून विषय सुरू झाला का ट्रॅक्टरला किती गेअर आहे. आता ट्रॅक्टरला गेअर किती हेच माहीत नाही म्हणलं ते ट्रॅक्टर आता तिथपर्यंत येतील. मला याची शंका वाटते बरं का. पण काय आता मी चाललोय आपली गाडी घेऊन परत, कारण काय झालंय शूट आपल्याला भरपूर लांब करायचं तिकडं, गाड्या इकडे आम्ही साईडला लावल्या होत्या. मी परत रिटर्न आलो, आता गाडी घेऊन चाललोय. शूटला चाललोय आम्ही बरोबर आहे. पण एक अनिकेत सर आता बैलगाडी बसलेले. चालू करायचं आपल्याला आता. तर दुसऱ्या शूटचं गायडन्स करतायत आमचे वैष्णव सर. तर आता बघूयात आपला दुसरा शूट कसा होतो. प्री वेडिंग शूट आपलं किती पण कम्प्लीट होईल. आता सध्या वाजले ते 6:15. नक्कीच. आपण या ठिकाणी आज प्री वेडिंगसाठी आलो होतो. हे कपल यांचं अनिकेत सरांनी आणि वैष्णव सरांनी सुंदर असं एक प्री वेडिंगचं शूट झालेलं आहे आज कंपल्सरी. शूटमध्ये थार घेऊन जातं, ते फॉर्च्युनर घेऊन चालतं ते. पण आपण कसं शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी वर्गामध्ये एक बैलगाडी, एक ट्रॅक्टर आणि एक चुलीवरती स्वयंपाक करताना एक आगळी वेगळी मजा असते आणि ते आपण लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि हाच आपल्या जीवनातला एक खरा मोठा आनंद आहे. तुम्हाला हे आज बघून एकदम असं मनाला भारी वाटलं असेल तुम्हाला काहीतरी. तर आज आपण इथंच थांबूयात. आणि तुम्हाला जर प्री वेडिंग जर करायचं असेल तर आमचे अनिकेत सर आहेत, वैष्णव सर आहेत, ए फोटोग्राफी आळकुटी यांना भेट द्या. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.